होय होय संसाराचा कंटाळ दिला आम्हाला संसाराचं किती जीवाचं सुद्धा वैताग दिला असं मारला ना पण संसाराचा कंटाळो जीवाचं वैताग सांगतानाच कोणा शेजाऱ्यांका सांगागत नको शेजारी कोण माझं ऐकायलाच जेवते नाही माका कसा कारण तेव्हा तर शेजारी माका ज्या काय सांगत ना तर शेजाऱ्यांचं मी ऐकलंय ना मग आता शेजारी माझा कसं ऐकतेले मनांमध्ये शेजारी कोण माझं ऐकायला जेवते नाही तेव्हा सगळे शेजारी माका सांगत होते वासंती भैया वासू बरोबर तू लगीन करू नको फसतलस वासू बरोबर लगीन करू नको फसतलस असे लोक माका सांगत होते पण मी वासू वांगडात लगीन केलंय तरी माका विचारी वासंती या वासू बरोबर तू लगीन कसं काय केलं लगीन कसं काय केलंय म्हणजे लॉक करतो तसं मी केलं अगो तसा ना या वासूची पहिली बायको एक नेली तिला याला म्हटलं लगीन तू लागला केडू असा आणि दुसऱ्या पाण्यात लगीन कसं केलं असे लोक माका विचारी आता वासू बरोबर लगीन मी दुसऱ्या पाण्यात केलं काय झाला केलंय तर तू काय म्हातारो होतो लहान बघून गोकुंबियासारखं वागली म्हणून केलंय लगीन मी समजला ना आणि इतकेच किर्या मी असं म्हणतो एका जागी समजा बायको नेली म्हणून त्याच्यामुळे कोणी लगीन करू नये असा असा म्हणून मी लगीन केलं आणि त्याची श्रीमंती किती आता सांगत नाही त्यांना 10-15 म्हशी सगळं दूध आहे सगळं दूध नेऊन बाजारात येते 8-9 गाय सगळं दूध आहे सगळं दूध बाजारात माझ्या श्रीमंत माणसावर लगीन केलं त्याच्यात काय झालं माका सांगा पण लगीन केलंय नाही आता माका वाटतं लोक सांगत त्याच खरा या वासू बरोबर लगीन केलं मुठभर माती खात माझ्या संसारात मला सगळा काय बरा असा मी नाही म्हणत नाही कपडे असं दागिने असं सगळा काय असा पण कंटाळ येतं मग यांच्या जेवणाचं मला कंटाळ येतं म्हणून मका व्हायचा गेला संसारातून जीवाचो ह्यांच्याकडे रोज बघला डाळ भात बनता कोण नाही म्हणता तिथून मला राग येता माझ्या बाबाच्या घरात कसा होता माझ्या माहेरा एकाच दिवस घेत होतो नाही तर आमच्याकडे काहीतरी मावरा मटण असायचा आणि ती सवय माका लागली म्हणून मी काय सांगतोय हो बाजारात जातात ना दुधी तेव्हा काहीतरी घेऊन यावं मावरा मटण शशा मावरा मटण तसला काय नाही गावाचा आज सोमवारा उद्या मंगळवारा त्यांचे रोजचे वार यांचे 17 द्याव ते तो माका राग येता माणसाचे 17 द्याव असतात ना काय उपयोगाचे नाही त्याचा उपयोग होतोच ना देवांचं आणि कोणतंच नाही समजला ना माणसाचा देव एकच होतो आऊस आणि बाकी आणि ज्यांचे 17 देवांचे जे पाठी लागतात ना त्यांचा कधीच भला होता नाही देव त्यांना कधीच पावातो नाही कारण समजा एखाद्या भक्तावर संकटीला महादेवा धावरे महादेवा काय वाटतं माझ्या भक्तावर संकटीला म्हणून तिथे मरापर्यंत धावता भक्तासाठी पण 17 देव असल्याच्या कारणाने तोंडाने येता विष्णू देवा धावरे शंकरा काय वाटतं कसा बोलवता मी तिथे असं म्हणता सगळे देव पाठी जातात आणि भक्ताच्या हातात माती समजला म्हणून ते 17 देव देवाचे ना माणसं तुझे आव आणि बापू समजला ना एखाद्या पोरांचा आहे रे बाबा रे गेल्या तू दोघांना धावतो पाठी पण धावतो ना म्हणून मी म्हणते मी आपलं माझ्या मनानं म्हणते मी लोकांना सांगते कोणा पटाने नाही पटला नको पटाने पण माझं मत मी सांगते समजला ना आणि हे लोक काय सांगतो असलं देवा धर्मात काय चलत नाही तर माका सांगा मी खोटं बोलायचंय ना मी औषधी घरात सांगते आमच्या देवळाकडे मी त्या दिवशी बघलं माणसांच्या रांका होते सगळ्यांच्या काके कोंबो गावकर घराण्यावाले कोंब्याची मानतो घराण्यावाले कोंब्याची मानतो कोंब्याची मान गावकराच्या हातात आणि तगाळ भक्ताच्या हातात आणि रकात देवाच्या पुढे मग देवा चालत नाही म्हणजे कसं चालतं मला सांगा म्हणजे काय सांगतात देवाचं नाव माका म्हणून माका रागायचा बरं या देवाचा झाला देवीचं गोंधळ घातलं तो पहिलं गोकुळ होईल म्हणजे बसायला बोलतात ना म्हणून माका त्यांचा राग येतात समजला ना म्हणून मी म्हणते 17 देव करू नको तुम्ही एकच देव करा असं काय बोलत राहिलं त्यांना राग येता माझं म्हणून त्यांची रोज माझ्याबरोबर वाढणं होतं समजला ना तू असा बोलतो तसा बोलतो म्हणून मी मग राग येता म्हणून आज यांचं मी काय सांगलं घरवाल्यानं बाजारात तुम्ही जाता ते काहीतरी मावरा मटण घेऊन यावा आणि आज जर आणलेली नसला त्यांचा भजनच करतो
ह्यांचा रे काय सांगू बिगर पाण्याचा अरे आमचा काय जाता आता आमचा माहित हो आणि पाणी खेका मला घालतलं हा 7 महिने झाले पाऊस पडता हा, येऊन जाऊन मस्ती खालच्या हळद बसता एक तर आधी येता दूध पातळ आणि त्याच्यात जर पाणी घातलं तर लोक गाळी नाही घालतले साठी मी वाचू तिया माझ्यासाठी वाचू वासंती बाकी हा? तुम्ही मला वाचू म्हटलात ना तेव्हा मला असं वाटायला लागला जेव्हा मी बापू रे कधी झालं बरा राव तुमच्या पाया पडले मी बसा मला सांगलं कडे वाकाण भाऊ कोणा केलास सूर्याक बघू गेलो तू सकाळी तुमच्याकडेच गेलो ना खायचो तो नाही अगं ह्यो बघा तो सकाळी येता आणि संध्याकाळी जाता तो कुठे का भाऊ माहिती ना मागच्या वेळा चंद्राग्रहण लागला ना त्याच्या भयाने हिने आपली बाजू बदलल्याला सांगतो नाही हो, हो तो पुरी एकच उगावलो मी बघलोय तो उगवायच्या अगोदर मी उठलं नाही काय होतं आमचं काय खोटं नाही सांगत पुरी एक उगावलो खरा हो मी वाटतं आमची चांदणीच काहीतरी उलट्या बाजूने उगावली आज मी बाजारात चुनीने वाजक्या चक्क माझ्या पाया पडला हो असे काय करताय तुम्ही भियाल्यासारखे काला जमिनीकडे बघता विचार करता काहीतरी बडबडता हे मायाभूमी तुझे मी काय केलं माझी मुली जाईल फेडी न पांग सारे अजून फेडणारच थोडा का? आहे किती महिने झाले अगो थोडा ता घेताना कमी तो घेऊ घेताना काय वाटणार ना फेडताना काय आता बरोबर वाटता वाचक्या तिया म्हाका सांगो आज मी पहिलंच गेलंय काय का बाजारात नाही बाजारात मग आज तिया माझ्या चक्क पाया पडल्या विचार करता बापी असं येऊ तुमच्या मी पाया पडले त्याच्यात मोठा नवालचा काय झाला मला सांगा हो मी तुमची बायको असं काय माहिती सगळ्याला बोलता तुम्ही असा कसा सगळ्या बाई माणसांका आपलं हो म्हणजे देवासारखं काय सांगतो इतक्यात ना तर गोवाच्या 2 पायात सगळा विश्वास खाली वाटण काय बघता तियाच सांगलंय बाबा आता गोमाच्या 2 पायात विश्वास म्हणा सोडी होता हो घरवाले तुमचा दिसत नाही आमकाच दिसत हो सगळा सोडून आजच बरा दिसला विचारलं म्हणून सांगलं विचार तितक्यात आम्हाला खाता सांगतील हो आता नाही आपण हातात काय दिसत नाही बाहेर ठेवले तुझ्यासाठी आलो गाणी म्हणता मी तुम्हाला फिरतोय काय म्हटलं मी आईला बघितलं काय का तुमचं काय सांगलंय मी बाजारात जाता आज येताना काहीतरी घेऊन यावं मावळा मग वाटलं कधी फुटात लावून ठेवला बोकलं बिकलं घेऊन जाय म्हणून मीच होतोय समोर होय त्या बोकल्याचा ना या मांजराचा हो माजरान खाल्यान का मी बोकल्यान खाल्यान काय नुकसानच झाला ना येऊन जाऊन आपला ह्याच्याशिवाय का तुका सुचना ना व्हायचा सांगावलं बाबा काय व्हायचा भया तुमचा अनुका नावाचं तर नाही म्हणून सांगा कोण मार्ग आता तुम्ही आणताय म्हणून या चटणी वाटून ठेवली केल्या मोठ्या सांगता चटणी वाटून ठेवली चटणी हो बरोबर काय तुझी चटणी फुकट जाणार नाही कशी
लसूण बटाटे घे खरं ठेवला ते बघ चुलीकडे ठेवल्या ठेव कशा काढून ठेवता रांधते रांधता येते आणि या लक्षात ते रोजच्या सारखे बारीक चिरू नको हे बघ अशी उभे चिर आणि त्या तिच्या चटणीत घाल आणि बटाट्याची कढी करून खा चटणी वाटते रोज तुमका बटाटे दिसतं दुसरा काय बटाट्याशिवाय दिसत नाही बटाट्याची भाजी कर आणि ते आले नको कापवचे कसे उभे कसे उभे आता दुपारी बटाटे कापून घालीन असत त्यो रात्री काय जाताना रात्री या मध्ये ऐकायला गेला मी नाही असं तिथून छळ करून मारण दिली तू काय बापू झालो लोकांचे बापू झाले ह्यो निराळच बापू काय 2 वर्षाचा पोरता बापू बाजारात रडता आणि फळं घेऊन येते गौरीचा उपास गौरी फळा लागतं लक्ष्मी फळा लागतं गौरी शेवल्याची भाजी लागतात लोक राग येतात ना मी बोलते मुद्दाम बोलते आणि उलट घेते ही बोलायला लागली का मग मजा वाटता म्हणून मी बोलत होतो पण केव्हा केव्हा मला राग येतो असं येता ना जेव्हा जरी बघला तर तुझ्या कानपणात मारीन तुझ्या कानपणात मारीन माझा कानपण म्हणजे यांना घासात वाटतं की का पण वाचले एक लक्षात ठेवा दुसरेपणाची बायको असेल मी तुमची समजल्या ना माझ्या कानपटात मारून जेव्हा बदल जेव्हा फोडकेत मारून जाईल समजा